आज ज्या कारणासाठी आपण मला इथं बोलवलं, एका मराठीतल्या आजच्या काळातल्या एका मोठ्या कवीचा सत्कार माझ्या हस्ते करून खरं म्हणजे आपण माझा गौरव केलाय असं मी मानतो. आणि याच्यामध्ये मी कुठली अतिशयोक्ती करत नाही, कारण हे आता इंद्रजित किती तरुण दिसत असला, कारण एक आता मी पाहत होतो त्याच्या विद्यार्थ्यांकडे लक्षपूर्वक, तो खरंच त्यांच्यापेक्षा तरुण दिसतो असं नाही. पण कवी असणं कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही भाषेमध्ये हे सगळ्यात कठीण काम असतं. कारण आतल्या आत पुन्हा पुन्हा अगदी टोकाशी जात, एका अर्थाने मरणाच्या निकट जात परत येणं, हे कवितेचं सगळ्यात तापदायक, कविता लिहिणं ही तापदायक गोष्ट ही त्याच्यासाठी असते. मी जरा विसरून जाईन म्हणून पहिल्यांदा इथे एका गोष्टीचा उल्लेख मला अतिशय आवर्जून केला पाहिजे, कारण कदाचित ध्यानात राहणार नाही. पण सुरुवातीला अनेक ठिकाणी मी जरी जात नसलो तरी जातो तिथं काय ठरलेलं असतं, पूजा सुरुवातीला हे कोणाला करायचं, वंदन कोणाला करायचं. इथं तुकारामाला ठेवलेलं आहे ही मला अतिशय आनंदाची आणि श्रेष्ठ अशी गोष्ट वाटते. याचं कारण असं आहे की तुकाराम हा खऱ्या अर्थाने, मी पहा एवढ्या मोठ्या कवीला मी आरेतुरे म्हणतोय, हा खऱ्या अर्थाने आपल्या भाषेचा कविकुलगुरू आहे. आणि हे आपल्या आधी जगातले जे लोक इथं आले, उदाहरणार्थ तुकारामाच्या काळातच पोर्तुगीज आलेले होते. आधीच पोर्तुगीज, तुम्हाला जर तो मोठा जो हे लिहिणारा थॉमस काय नाही थॉमस स्टीफन्स जे ख्रिस्तपुराण लिहिणारा हा तुकारामाच्या आधीच आहे, थोडासा आधीच आहे. तर इथे येऊन मराठी भाषा शिकून त्यांनी मराठीमध्ये काव्यरचना केली. तर ह्या सगळ्या लोकांना बघा, तुकाराम सगळं आयुष्य जे आहे ते देहू नावाच्या खेड्यामध्ये खेडूत म्हणून जगला 42 वर्ष. 42व्या वर्षी तो मारला गेला. म्हणतात लोक, ते विमान आलं, प्रत्यक्ष देव विमानात बसून आला, इकडून तिकडून पत्र येत होती स्वर्गातून. कसलं काय. तर तुकारामाच्या